नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो भारताच्या शेतीचे भविष्य बदलून टाकणार आहे. तो विषय म्हणजे AI शेती, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून केली जाणारी हायटेक शेती. पूर्वी आपण म्हणायचो उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आज तंत्रज्ञानाच्या युगात शेती पुन्हा एकदा उत्तम आणि फायदेशीर करण्यासाठी AI आपल्या मदतीला धावून आले आहे. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे ही AI शेती आणि ती कशी करावी. AI शेती म्हणजे नक्की काय? मंडळी, AI हा शब्द ऐकल्यावर अनेकांना वाटतं की आता रोबोट येऊन शेती करणार का? तर तसं नाहीये. सोप्या भाषेत सांगायचं तर AI म्हणजे संगणकाला किंवा मशीनला दिलेली समज. जसा आपला जुना जाणता गडी पिकाला बघून सांगायचा की मालक, याला पाणी कमी पडतंय किंवा पानावर कीड पडली आहे, अगदी तसंच काम आता तंत्रज्ञान करणार आहे. AI शेती म्हणजे उपग्रह, सेन्सर्स, ड्रोन्स आणि कॉम्प्युटरच्या मदतीने पिकांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणे आणि माणसाच्या डोक्याला न सुचणारे अचूक निर्णय घेणे. यालाच इंग्रजीत प्रिसिजन फार्मिंग किंवा स्मार्ट फार्मिंग म्हणतात. AIच्या आधारे आधुनिक शेती कशी करावी? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की एका सामान्य शेतकऱ्याने याचा वापर कसा करायचा? चला, मी तुम्हाला याचे 4 मुख्य टप्पे सांगतो. माती आणि हवामानाची अचूक माहिती, प्रेडिक्टिव्ह एनालिटिक्स. मित्रहो, पेरणी करण्याआधी आपण काय करतो? आडाखे बांधतो. पण AI आडाखे नाही बांधत, ते डेटा वाचतं. आता अशा मोबाईल ॲप्स आणि मशीन्स आहेत जे तुमच्या जमिनीत सेन्सर लावून मातीतील ओलावा, तापमान आणि नायट्रोजनचे प्रमाण तपासतात. येत्या 10 दिवसात पाऊस पडेल की नाही, दुष्काळ पडणार आहे का, हे AI तुम्हाला आधीच मोबाईलवर सांगते. त्यामुळे बियाणे वाया जात नाही. ड्रोन आणि देखरेख. पूर्वी 1 एकर फवारणी करायला किती वेळ आणि मजूर लागायचे? आता AI कॅमेरा असलेले ड्रोन उपलब्ध आहेत. हे ड्रोन शेतावरून उडतात आणि फक्त जिथे कीड आहे तिथेच औषध फवारतात. जिथे गरज नाही तिथे औषध जात नाही. म्हणजे औषधाचा खर्च वाचला आणि वेळही वाचला. रोगाचे निदान. शेतकरी मित्रांनो, पिकावर कोणता रोग पडला हे ओळखण्यात कधीकधी उशीर होतो आणि पीक हातातून जातं. तुमच्या हातातल्या स्मार्टफोनचा कॅमेरा हेच तुमचं मोठं हत्यार आहे. पिकाच्या पानाचा फोटो काढायचा आणि प्लॅन्टिक्ससारख्या AI ॲपवर टाकायचा. हे ॲप लगेच सांगतं की कोणता रोग आहे आणि त्यावर कोणतं औषध मारायचं. कृषी तज्ज्ञाची वाट बघायची गरज नाही. संचलित सिंचन. पाणी हेच जीवन, पण अतिपाण्याने पीक सडतं आणि कमी पाण्याने वाळतं. AI सिंचन पद्धतीत जमिनीत सेन्सर्स असतात. जमीन कोरडी झाली की मोटर आपोआप चालू होते आणि पुरेशी ओल झाली की आपोआप बंद होते. फायदा: पाण्याचे नियोजन आणि विजेची बचत. यामुळे काय साध्य होईल? थोडक्यात सांगायचं तर 1. खर्च कमी होईल, 2. उत्पादन दुप्पट होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचे कष्ट कमी होऊन तो स्मार्ट उद्योजक बनेल. मित्रहो, शेवटी एवढंच सांगेन, जगाचा पोशिंदा आता फक्त कष्टावर नाही तर बुद्धी आणि तंत्रज्ञानावर राज्य करेल. घाबरू नका, नवीन तंत्रज्ञान समजून घ्या. सुरुवातीला हे कठीण वाटेल, पण एकदा का याची सवय झाली तर आपली शेती सोन्यासारखी पिकल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग आजच संकल्प करूया. पारंपरिक अनुभवाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊया. याच विचारासह मी तुमची रजा घेतो. तेव्हा आपल्या पीक पाणी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.